गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज सकाळी सकाळी आमच्याकडे भरपूर पाऊस पडत होता, त्याच्यामुळे वातावरण एकदम थंड झालं होतं, म्हणून आम्ही आज काय फिरायला गेलो नाही. मग म्हटलं आता पाणी न घेता, कोमट पाणी न घेता डायरेक्ट चहा घेऊया. मस्त आलं टाकून गरमागरम चहा बनवायला घेतला. आणि आज थंड वातावरण होतं, त्याच्यामुळे सगळे झोपून होते. पटकन आवरूया म्हटलं. त्यानंतर इकडे चहा बनवला आणि पटकन भांडी लावून घेतली. भांडी लावली की किचन सगळं सुटसुटीत होतं, जेवण करायला छान वाटतं. म्हणून आता मस्त गरमागरम चहा घेते. तुम्ही पण घेतला असाल आणि आमच्याकडे चहा घ्यायला. तर चला आता पटकन आरवच्या डब्याची तयारी करूया. इकडे मी कोबी चिरून घेतला, तो धुवून घेतला. त्यानंतर बघा आमच्याकडे पीठ संपलं होतं गव्हाचं, म्हणून मग गव्हाची तयारी सुरू होती दळणाची. आणि लाईटचं कधी पण सांगता येत नाही. आणि काल लाईट गेली होती, आज सकाळी 10 वाजेपर्यंत लाईट होती. शेतातली लाईट असल्यामुळे कधीही येते कधीही जाते, तिचं काय सांगताच येत नाही. तर चला मग आमची आजी पण आईला मदत करत होती गहू निवडण्यात. बघा तिची मस्ती सुरूच आहे, तिला तर सगळ्या कामामध्ये हातभार लावायचाच असतो. तर मग पटकन मी भाजीची तयारी करून घ्यायला लागली. इकडे कांदा वगैरे सगळं चिरून घेतला. आता भाजीला फोडणी टाकायची आहे. तोपर्यंत आरवची तिकडे आंघोळ सुरू आहे. तो लवकर उठतच नाही आणि उठला की पप्पांच्या सोबत भरभर आंघोळ करून घेतो. ते एक माझ्यासाठी खूप चांगलं आहे की सगळं पप्पांच्याकडनं आवरून घेतो, त्यामुळे मला त्याचं काय आवरावं लागत नाही. आणि आता बघा त्याची आंघोळ झाली आहे. आता त्याचं सगळं त्याच्या स्कूलची तयारी सगळे त्यांचे पप्पाच करतात, बॅग वगैरे सगळं भरून देतात, त्यामुळे मला काही टेन्शन नाही त्याचं. चला आता इकडे भाजी बनवून घेते आणि चला आता मी तिकडे चपाती बनवायला घेते. भाजी परतून झाली आहे, तर चपात्या पण होत आहेत. आता चपात्या झाल्या की मस्त आरवचा टिफिन पॅक करते आणि त्याला एकदाचं पाठवून देते शाळेला, म्हणजे मी निवांत होते. तो एकदा स्कूलला गेला की मी निवांत होते. बघा आता दोघांचा नाश्ता सुरू आहे. हिने तर नुसती कोबीची भाजीच खाल्ली, हिला कोबीची भाजीच खायला आवडते. आणि आम्हाला काय राऊंड मारल्याशिवाय आम्ही काय दादाला स्कूलला सोडत नाही, त्यामुळे आम्ही रोज एक राऊंड मारून येतो आणि मग स्कूलला जातात. दादा स्कूलला बाय करतो. बघा आमची नौटंकी कशी आहे, नखरे किती करते. त्यानंतर मी पटकन तिला आंघोळ घालून घेतली, कारण एकदा का हिचं आवरलं की मी निवांत होते, मी बाकीच्या कामाला लागायला रिकामे होते. त्यानंतर आता पटकन हिचं मस्तपैकी मेकअप करून घेऊया. 3 टिकल्या लावल्या की आम्हाला फार आवडतं. आणि डोळ्यात काजळ घातलं तर आम्ही खूपच क्यूट दिसतो. आम्ही तयार झालोय, आता आम्ही फिरायला मोकळे. औषध वगैरे पिऊन झाले आमचं. चला आता भेटूया पुढच्या व्लॉग.